Perfect. Hello, everyone. Good morning. Good morning. Good morning. Today's session is a special session because this follows our World Diabetes Day session where we launched the quiz and the offers and discounts. So today we are going to be discussing the answers. Thank you to everyone who ज्यांनी उत्तरं दिली त्यांना ज्यांनी सबमिट केलं. By the coming Wednesday, you will be getting the offers, discounts आणि ते सगळं तुमच्या मेल वरती पाठवलं जाईल. I'm also trying to send it on WhatsApp, Dr. Patkar, like you suggested last time. But for now, mail नक्की जाणार आहे. So Wednesday पर्यंतला लक्ष ठेवा मेलवरती. आम्ही आपल्या हेल्थ अँड विस्डम वरती टाकूच की मेल्स गेलेत म्हणून. बट थँक्यू सो मच फॉर पार्टिसिपेटिंग. आय होप त्याच्यातनं म्हणजे जो आपला हेतू होता की टू क्रिएट अवेअरनेस आणि टू प्रॉम्प्ट पीपल टू सर्च फॉर आन्सर्स, I think that has happened because on a lighter note, people did tell me that ते थोडे कठीण होते प्रश्न. What are your thoughts on it, doctor? ॲक्च्युली असू शकतात कारण डायबिटीज बद्दल जी माहिती लोकांना मिळते ती ॲक्च्युली ऑथेंटिक साईट्सवरनं न वाचता बरेचदा व्हॉट्सॲपवरनं किंवा फेसबुकवरच्या कुठल्या तरी पेजवरनं सो दॅट इज मोर ऑफ अ प्रमोशनल थिंग किंवा प्रपोगंडा काइंड ऑफ अ थिंग. सो द रिअल इन्फॉर्मेशन इज रिअली पीपल डोंट सर्च किंवा त्यांना ती पोचत नाही त्यांच्यापर्यंत आणि ती एवढी माहिती असते की एव्हरीबडी इज ओव्हरवेल्ड. Right. दॅट्स वाय दे डोंट रिअली सर्च. तर ते प्रश्न मुद्दाम काढण्याच्या मागचा हेतू असा होता की इट इज व्हेरी सिम्पल दॅट वे. पण त्याच्याकरता म्हणजे मी मागच्या वेळेला पण सांगितलं, परत पण सांगतो की इफ एनीबडी वॉन्ट्स टू सर्च आन्सर, गो टू सम साईट्स लाईक मेडलाईन किंवा पबमेड. आणि तिथे कदाचित खूप अशी म्हणजे म्हणतात ना की आश्चर्यकारक, चमत्कारिक किंवा अशी एकदम मोठाली काहीतरी माहिती मिळत नाही, पण यू गेट व्हेरी सिम्पल आन्सर्स. आणि ते बेसिकली दॅट साईट इज मेंट फॉर मेडिकल प्रोफेशनल, पण जनरल ज्यांना डॉक्टर्स नाहीत त्यांच्याकरता पण खूप माहिती असते तिकडे. देर आर साईट्स लाईक वेबमेड. सो तिथे जाऊन माहिती वाचली तर कदाचित ऑथेंटिक माहिती मिळू शकते. सो बेसिकली तोच हेतू होता की म्हणजे रादर दॅन डिपेंडिंग ऑन व्हॉट्सॲप किंवा फेसबुक किंवा सोशल मीडिया, तर जुन्या काळात जसं लोक इंटरनेटवर जाऊन माहिती काढायचे, आजकाल पण ते पण झालं आहे की डोंट सर्च ऑन ओनली गुगल, बिकॉज गुगलमध्ये पण खूप माहिती ही प्रमोशनल माहिती म्हणून पहिल्यांदा तुमच्यासमोर येते. सो गो टू दिस साईट्स विच आर ऑथेंटिक साईट्स. सो डायबिटीज UK म्हणून साईट आहे, डायबिटीजची माहिती पाहिजे असेल तर. अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या साईट्स आहेत. युनायटेड स्टेट्स डाटाबेस फॉर फूड ते आहे, तिथे माहिती मिळते. किंवा सिम्पल आपल्या विजडम क्लिनिकच्या वेबसाईटवर जरी गेलं तरी थोडीशी माहिती मिळू शकते. पण वेबमेड आणि पबमेड त्या साईट्सवरनं चांगली माहिती मिळते. सो नेक्स्ट इयरला आपल्याला कुठच्याही माहिती पाहिजे असेल तर या डेचा अर्थ असा असतो की दॅट इज अ इम्पेटस, दॅट इज अ स्टिम्युलस टू रीड. आणि तो प्रश्न त्याच दृष्टीने काढलेले होते की दे आर सो सिम्पल ॲज वी विल एक्सप्लेन इट. पण ती माहिती पोचत नाही लोकांना. डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्स, त्याच्यातनं होणारे मोठे आजार, अशा खूप काय काय माहिती असतं, पण सिम्पल गोष्टी बरेचदा नजरेखालनं सुटतात. सो आय थिंक दॅट वे दॅट क्विज, त्याला जे रिस्पॉन्सेस आलेत, भले ते चुकीचे असतील किंवा बरोबर असतील, पण ॲटलिस्ट दॅट हॅज बीन ब्रॉट टू द फोरफ्रंट की लोकांना माहिती वाचायला आता आवडेल म्हणून. सो गो अहेड. नो, अगदी अगदी असे आलेच नाहीयेत असं नाही. 50% उत्तरं आलीच आहेत. त्यामुळे तसा काही हरकत तर नाही. ओके, सो आजचा प्लॅन असा आहे की आपण पहिले 10 प्रश्न म्हणजे 20 प्रश्नांचं जी क्विज होती त्यातले 10 प्रश्न आज आपण डिस्कस करणार आहोत आणि आपण त्याची आन्सर्स देणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आय विल जस्ट शेअर माय स्क्रीन. कॅन यू सी माय स्क्रीन? Yeah, I can see. Perfect. Quite good, very well visible. Okay, I'll just make it larger. Yeah, Better? yeah. Great. So the first question is, which symptoms do not indicate diabetes? So A, frequent urination, B, being overactive, C, lethargy,
or D, increase thirst? तर आता हा प्रश्न आहे याच्यामध्ये म्हणजे द करेक्ट आन्सर इज बिईंग ओव्हर ऍक्टिव्ह. कारण Okay. डायबिटीज झाल्यामुळे रक्तातली साखर खूप वाढते. कारण ती ऍक्च्युअली इथे सेल्सना जिथे रिक्वायर्ड आहे काम करण्याकरता तिथे ती पोचत नाही म्हणून रक्तात वाढते. पण त्यामुळे त्या सेल्सना ती साखर न पोचल्यामुळे, एनर्जी न पोचल्यामुळे दे बिकम लिटल लेस ऍक्टिव्ह. Right. सो बिईंग ओव्हर ऍक्टिव्ह इज नॉट द सिम्पटम. पण Okay. बाकी जे सिम्पटम्स आहेत की रक्तातली साखर वाढली की किडनी ट्रायज टू थ्रो दॅट आउट अँड प्रोटेक्ट यू सो दॅट यू गेट फ्रिक्वेंट युरिनेशन. नंतर ती रक्तामधली साखर पेशी सेल्सनं न पोचल्यामुळे यू डोंट फील लाईक वर्किंग Right. मेंटली ऑर फिजिकली. दॅट्स वाय यू गेट लिथार्जी. Lethargy. आणि ती पाणी शरीरातनं कमी होतं, साखर बाहेर टाकण्याकरता पाणी पण शरीरातून निघून जातं. सो यू फील इन्क्रीज थर्स्ट. हा म्हणजे लेथार्जी नाही, फ्रिक्वेंट युरिनेशन आणि इन्क्रीज थर्स्ट गोइंग हँड इन हँड. हँड इन हँड. सो पण मला हे सांगायचं आहे की हे जे सगळे सिम्पटम्स आहेत दे आर बेसिकली दॅट वे लेट सिम्पटम्स. डायबिटीज सिव्हिअर झाल्यानंतर होतात ते. आजकाल आपल्याकडे म्हणजे ग्लुकोमीटर्स आलेत किंवा टेस्ट आलेले आहेत, रुटीन चेकअप्स करतात. सो हे सिम्पटम्स डेव्हलप होण्यापूर्वी मे बी डायबिटीज मे बी गोइंग ऑन इन द बॉडी फॉर फ्यू इयर्स. सो म्हणजे हे सिम्पटम नाहीत म्हणून डायबिटीज नाहीत असं समजू नये. त्याच्यामुळे ते रुटीन टेस्टिंग करणं हे जरुरीचं आहे. स्पेशली आपल्या हिंदुस्थानमध्ये बहुतेक लोकांना आपण ते जीन कॅरी करतो. टाईप 2 डायबिटीज करता जीन्स म्हणजे जीन्स कॅरी करतो वेगवेगळी. चान्सेस ऑफ डेव्हलपिंग डायबिटीज आर हाय. लाईफस्टाईल आणि जीन्स दे कंबाईन टुगेदर. सो डोंट वेट फॉर दिस सिम्पटम्स टू डेव्हलप. कारण बरेचदा लोक येऊन सांगतात की आमच्या जखमा बऱ्या होतात म्हणजे आम्हाला डायबिटीज नसेल. सो इट इज नॉट सो. सो डोंट वेट फॉर दिस सिम्पटम्स टू डेव्हलप. पण इफ दीज सिम्पटम्स आर प्रेझेंट 110% यू शुड टू गो अँड चेक फॉर डायबिटीज. राईट. हा प्रश्न टाकण्यामागे हे दोन उद्देश होते की हे सिम्पटम्स नाहीयेत म्हणून अझ्युम करू नका आणि त्याआधीच मात्र निग्लेक्ट करू नका. डन. Which brings us to the next question. I think you made those questions in this way. की आता okay हे symptoms maybe नाहीये. So then which test will confirm diabetes diagnosis? Yeah. So मी एकदा options read करते. Yeah. So options are HbA1c more than 6, fasting sugar more than 100, post lunch sugar more than 180 less than 200, की random sugar more than 200. हे सगळेच काइंड ऑफ बरोबर वाटतात नाही. एक्झॅक्टली. सो कसं आहे माहिती आहे याच्यामध्ये की डायबिटीज करता हे सगळ्या लेव्हल्स आल्या कशा माहितीये का? डायबिटीस हा वेगवेगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसेसला अफेक्ट करणारा रोग आहे. सो साखर वाढली की रक्तातल्या म्हणजे रक्तवाहिन्यांच्यावर परिणाम होतो, लिव्हरवर परिणाम होतो, वेगवेगळ्या सेल्सवर परिणाम होतो, त्यातल्या बेसिकली प्रोटीन्सवर परिणाम होतो. आता जेवढी साखर जास्ती तेवढा जास्ती परिणाम होतो. राईट. सो आता काही माणसं हे अगदी मी विचारपूर्वक विधान करतोय आणि विचारपूर्वक ऐकायला पाहिजे की काही माणसांना असं पण असू शकेल की 180 ला त्यांना त्रास होऊ शकेल. सो आपण जे स्पेसिफिक हे जे आकडे दिलेले आहेत आता HbA1c मोर दॅन 6. सो मोर दॅन 6 म्हटल्यानंतर तो डायबिटीस आहे का तर कदाचित असू शकेल. इट कॅन बी 7, इट कॅन बी 8. पण स्टॅटिस्टिकली की बहुतेक लोकांना अमुक एका व्हॅल्यू कुठेतरी कट ऑफ पॉईंट ठरवायला लागतो. कारण जेव्हा ट्रीटमेंट द्यायची आहे तेव्हा माइल्ड फॉर्म किती आहे, ऍक्च्युअली कोणाला अग्रेसिव्हली ट्रीटमेंट द्यायला पाहिजे याच्याकरता ओव्हर द इयर्स दीज व्हॅल्यूज कीप ऑन चेंजिंग. जेवढा डेटा कलेक्ट होत जातो तेवढा त्याच्यामध्ये सतत मॉडिफाय होत राहतं की कुठच्या लेव्हलला आपल्याला इंटरव्हेन करायला पाहिजे. जसं लहान मुलांना घरामध्ये ते मस्ती करतात, ते मस्ती करणार आहेत, पण मस्ती करणं, वाणपणा करणं आणि त्याच्यापेक्षा वरती जाणं तर शिस्त कुठे लावायची हे प्रत्येक पालकाला ठरवायला लागतं की कुठे ओरडायचं, कुठे फटके द्यायचे, कुठे समजावून सांगायचं. सो द डॉक्टर इज लाईक द पालक टू डिसाइड द बाउंड्रीज. म्हणजे ह्या ज्या वेगवेगळ्या जगभरच्या बॉडीज आहेत, अमेरिकन डायबेटिक असोसिएशन आहे की ते सगळा जगातला डेटा कलेक्ट करतात आणि त्याच्यानंतर त्यांचा ओव्हर द इयर्स ह्या पेशंटला जेव्हा समजा एखाद्या माणसाला
2000 साली HbA1c 6 होतं आणि त्याचं पुढे 2020 साली काय झालं कॉम्प्लिकेशन, 6.1 असताना काय झाली, त्यांच्याकडे ह्यूज डेटा येतो, ट्रायल्स असतात वेगवेगळे, आणि त्याच्यातनं त्यांना कुठेतरी कट ऑफ पॉईंट ठरवायला लागतो की अरे ह्याच्या खाली असेल तर बी कॉशियस, ह्याच्या वरती गेलं तर डेफिनेटली यू नीड टू ट्रीट, आणि त्याच्याकरता या व्हॅल्यूज आलेल्या आहेत. तर आपण जसं म्हणतो की एखादा नॉर्मल कर्व असतो त्याच्यामध्ये आउटलायर्स असतात, 5% एका टोकाला, 5% दुसऱ्या टोकाला. त्यांना म्हणजे जसं सिगरेट बद्दल सांगतात की काही लोक दिवसाला 80 सिगरेट पिऊन पण त्यांना काही होत नाही, आणि काही लोक सिगरेट न पिता पण लंग कॅन्सर होतो. पण मग त्याच्याकरता त्यांनी एक मापदंड दिलेला आहे की दिवसाला 10 सिगरेट प्यायला तर चान्सेस वाढतात. आहेत व्हॅल्यू. मी म्हणून ते व्हॅल्यू असे ठेवलेले आहेत की HbA1c मोर दॅन 6, पण त्याला अपर लिमिट आहे की इफ इट इज गोज मोर दॅन 6.5 तर मग त्याला डायबिटीस म्हणायचं. या व्हॅल्यू मुद्दामून अशा म्हणजे कुंपणावरच्या किंवा नरोवा कुंजरोवा स्टाईल व्हॅल्यूज ठेवलेल्या आहेत, हे लक्षात यावं. हा पॉइंट बिहाइंड दिस इज की ह्या व्हॅल्यूला सुद्धा कोणाला तरी त्रास होऊ शकतो, असे रेअर असतील. सो द वर्ल्ड ओव्हर पीपल हॅव टू टेक सम फ्रेमवर्क, आणि ते फ्रेमवर्क काय आहे ते जाणून घेण्याकरता आहे. आता फास्टिंग शुगर मोर दॅन 100, पण इफ इट इज मोर दॅन 126 इट इज डायबिटीस. इफ इट इज मोर दॅन 200 इट इज डायबिटीस. आणि म्हणून म्हटलंय की रॅन्डम शुगर मोर दॅन 200 म्हणजे डेफिनेटिव्ह डायबिटीस आहे. वरचे तिन्ही जे आहेत त्यांना असूही शकतो नसूही शकतो. पण या प्रश्नाचा मेन हेतू होता की टू अंडरस्टँड की ह्या व्हॅल्यूज आल्या कुठून. कुठेतरी त्याला थांबायला लागतं की नाहीतर मग तुम्ही म्हणाल की 5 जरी HbA1c असेल तरी पण काय करायला पाहिजे. किंवा काही लोकांना 5.8 HbA1c असताना पण कॉम्प्लिकेशन असू शकतात का, तर रेअर केसेस. पण ओव्हरऑल पॉप्युलेशन साठी दीज आर द व्हॅल्यूज विच आर डिटरमाइंड टुडे. So the first line it may be different. So first 3 values are indicative. The last option, which is the correct answer, definitely confirms. डेफिनेटली आहे ते. वरच्या तिन्ही व्हॅल्यूला असूही शकतो नसूही शकतो. Got it. Done. Next is now, as you spoke, the 5.8 is not diabetes, but it could be pre-diabetes, right? Yes. So now the next question we have is pre-diabetes is confirmed if fasting more than 110 but less than 126, post 2-hour post glucose more than 140 but less than 200, both of the above, any of the first two. So हा पण असाच प्रश्न होता की ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत की देयर इज समथिंग कॉल्ड एज इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज, म्हणजे ग्लुकोज नॉर्मल नाहीये पण पूर्ण बिघडलेली पण नाहीये. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज प्री डायबिटीस. आता 110 ते 126 मध्ये फास्टिंग असेल किंवा 140 ते 200 मध्ये फास्टिंग असेल, एनी वन ऑफ द व्हॅल्यू विल सजेस्ट इट इज प्री डायबिटिक. सो दोन्ही असतील तर तो पूर्ण डायबिटीस आहे. बट एनी वन ऑल्सो वर्क्स. आणि याचा पण उपयोग असा आहे की दिस विल इंडिकेट की इफ युअर व्हॅल्यूज फॉल, एनी ऑफ दिस व्हॅल्यूज फॉल बिटवीन दिस रेंज, इट इज प्रिव्हेंटेबल. यू कॅन रिव्हर्ट बॅक. सो इट नीड नॉट बी अ डाउनहिल प्रोग्रेशन. आणि म्हणून या व्हॅल्यूजना इम्पॉर्टन्स आहे की इफ यू फाइंड युअर सेल्फ टू बी प्री डायबेटिक, इट इज अ वेकअप कॉल. You start working hard without medicines, you can go into a non-diabetic zone. So prevention is possible. Yes, prevention is possible, reversal is possible, remission is possible. Got it. म्हणून या व्हॅल्यूज ना इम्पॉर्टन्स आहे. Let's go to the next question. Now we've determined, so through the questions, which one confirms diabetes, which one confirms pre-diabetes, आणि which can be one of the symptoms. आता आणखीन काही आता डायबिटीसच्या वेळेस लो ब्लड शुगर्स होतात, सो विच इज नॉट अ सिम्पटम ऑफ लो ब्लड शुगर. सो कोल्ड अँड स्वेटिंग हँड्स, हंगर, गिडीनेस और चेस्ट पेन. सो आता याच्यामधलं करेक्ट आन्सर आहे चेस्ट पेन. ओके. कारण सांगतो की जेव्हा जेव्हा साखर कमी होते शरीरातली, रक्तातली, काही कारणामुळे असेल, तर तेव्हा रक्तातली साखर वाढवण्याकरता देर आर समथिंग कॉल्ड एज काउंटर रेग्युलेटरी हॉर्मोन्स. ग्लुकॅगॉन असेल, आणि ग्लुकॅगॉनमुळे लिव्हर मधनं साखर बाहेर पडायला लागते, तरी पण ती बाहेर पडली नाही तर एक ऍड्रिनल ग्लँड म्हणून असते, त्याच्यातनं काही हॉर्मोन्स पाजरायला लागतात. आणि
त्याचा उपयोग असा असतो की इट विल म्हणजे हेल्प ग्लुकॅगॉन टू प्रोड्यूस मोर शुगर, बट ॲट द सेम टाइम हे जे वरचे सगळे सिम्पटम्स आहेत, कोल्ड अँड क्लायमी एक्स्ट्रीमिटीज, कारण काय की आता रक्तपुरवठा मला पहिल्यांदा विटल ऑर्गन्सकडे ठेवायचा आहे. सो त्यामुळे मी स्किन मधला रक्तपुरवठा काढून घेतो की जी काय रक्तातली साखर आहे ती पहिल्यांदा मला व्हायटल ऑर्गन्सना जाऊ दे. सो इट्स अ प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम. सो स्किनचा ब्लड पुरवठा कमी होतो. सो यू गेट कोल्डनेस, कोल्ड हँड्स. गॉट इट. त्याच्यानंतर ब्रेन ट्रिगर होतो आणि इट प्रोड्युसेस हंगर. आणि तसंच गिडीनेस येतो. गिडीनेस म्हणजे बेसिकली वर्टायगो सारखा गिडीनेस नसतो, पण अनस्टेडीनेस व्हायला लागतो. बेसिकली तू हालचाल नको करू आता. ते डोळ्यासमोर अंधारी पण येते. त्याचं कारण ते आहे की बेसिकली ब्रेन टेल्स यू की डोंट मूव्ह. आहे ती साखर वापरून घे लगेच. वाईल चेस्ट पेन इज नॉट द सिम्पटम ऑफ दिस. डायबिटीज मध्ये चेस्ट पेन होतं तर बरेचदा तो हार्टची लक्षणं असतात. तर हार्टला बेसिकली पाल्पिटेशन्स होऊ शकतात, पण पेन होणार नाही. आणि म्हणून हे जे पहिल्या 3 व्हॅल्यूज आहेत सगळ्या, कोल्ड अँड स्वेटिंग हँड्स, हंगर आणि गिडीनेस, दे आर बेसिकली प्रोटेक्टिव्ह. दे टेल यू की ईट शुगर नाउ, पण त्याच्या बरोबरीने डोंट मूव्ह, डोंट सडनली गेट शुगर. तुझी साखर कमी आहे, सो प्रोटेक्ट युअरसेल्फ. आणि ह्याचा आणखीन एक ह्याच्या मागचा सिम्पटम होता की नॉर्मली जर का डायबिटीस लॉंग टर्म असेल तर देर इज समथिंग कॉल्ड एज बिकॉज ऑफ द डायबिटीस और हाय शुगर्स कॅन अफेक्ट नर्व्स. हे सिम्पटम नाहीसे होतात. राईट. साखर खाली गेली तरी हे सिम्पटम्स येत नाहीत. दॅट इज मोर डेंजरस. राईट. सो दॅट इज कॉल्ड एज अ हायपोग्लायसिमिया अनअवेअरनेस. ते कळतच नाही मुळे आणि माणूस डायरेक्ट बेशुद्ध होऊ शकतो. आणि दुसरं आहे की चेस्ट पेन हे त्याच्याकरता लिहिलेलं आहे की अशा काळामध्ये जर का हार्ट अटॅक जरी आला त्या माणसाला चेस्ट पेन होत नाही. त्याला कारण सायलेंट मायोकार्डियल इन्फेक्शन. माय गॉड. सो डायबिटीज जर का सिव्हिअर असेल, लॉंग टर्म असेल तर पहिल्यांदा तो नर्व्हना अफेक्ट करतो. आणि त्यामुळे तो तुम्हाला कळूनच देत नाही की साखर खाली झाली आहे. म्हणून हे 4 सिम्पटम्स ठेवलेले होते. गॉट इट. ओके. Next, now there are types of diabetes. So, which is not a type of diabetes? Options are GDM, LADA, LADA, MODY, MODY, or CKD. So, कसं आहे की जीडीएम म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस, म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये होणारा डायबिटीस. ही नावं टाकण्याचं कारण असं होतं की आपल्याला फक्त टाईप 1, टाईप 2 हे 2 माहिती असतात. सो त्याच्यापेक्षा वेगळे काहीतरी डायबिटीस आहेत. सो जीडीएम कोणी वाचायला लागलं, मला अजूनही नेहमी वाटतं की जसं पूर्वी लोक डिक्शनरी वाचायचे, शब्द काढला तर डिक्शनरीत शोधायचे. डिक्शनरीत शोधताना म्हणजे असं समजा मला एखादा शब्द म्हणजे मेंबर हा शब्द आठवला तर मी एम बघतो, मग पुढे एम पासून सुरू होणारे शब्द बघताना एम ई बघतो. मला वाटत काय 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 सापडत राहतं. सो कदाचित मी मेंबर हा शब्द शोधताना आणखीन काहीतरी मला सापडेल. तसं वाचनात पण असावं की डायबिटीस रिलेटेड काहीतरी शब्द, इतर शब्द पण कानावर पडावेत म्हणून हे अॅक्रोनिम्स टाकलेली आहेत. जीडीएम आपण केव्हा तरी एकदा जीडीएम वर एक पूर्ण युट्यूब लाईव्ह घेऊया, कारण तो आता खूप कॉमन होत चाललेला आहे. दॅट इज जेस्टेशनल डायबिटीस. प्रेग्नन्सी मध्ये होणारा डायबिटीस, जो अगोदर डायबिटीस नसतो, प्रेग्नन्सी मध्ये होतो, तो परत नंतर रेमिशन मध्ये जाऊ शकतो आणि काही काळानंतर त्या मुलीला परत डायबिटीस होऊ शकतो. सो हा एक पूर्ण वेगळा विषय आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, कारण याच्यामध्ये औषधं घेता येत नाही. सो नंतर मॉडी हा जो प्रकार आहे, एमओडीवाय, मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस ऑफ द यंग. कारण नॉर्मली असं म्हणतात की यंग मुलांना डायबिटीस झाला तर टाईप 1 असावा, पण इथे यंग मुलांच्या मध्ये टाईप 2 डायबिटीस झाला तर त्याला काही जेनेटिक फॅक्टर्स असतात, त्याच्या क्रायटेरिया आहेत, त्याचे प्रोग्नोसिस वेगळे असू शकतात, त्याचं म्हणजे लाईफ पाथ ऑफ दॅट डायबिटीस इज डिफरंट. सो दॅट्स वाय इट इज कॅटेगराइज डिफरंटली एज मॉडी. 1, 2, 3, 4, 5 असे टाइप्स आहेत. लाडा हा जो प्रकार आहे तो लेटंट ऑटो इम्युन डायबिटीस ऑफ द ऍडल्ट. तो त्याचा टाईप 1 डायबिटीस नॉर्मली म्हणतात की तो 14व्या वर्षाच्या आत दिसायला लागतो, लहान वयात दिसायला लागतो. तर काही वेळा माणूस मोठा झाल्यानंतर त्याला टाईप 1 डायबिटीस होतो. सो इट हॅज रिमेन्ड लेटंट. त्याचा जो ऑटो इम्युन रिस्पॉन्स आहे तो काही
म्हणजे मोठा होईस तो नव्हता आणि आता एक्सप्रेस झालाय. सो दिस इज अ टाईप 1 डायबिटीस इन फर्स्ट टाइम डायग्नोज इन ओल्डर एज. Okay. Adult Oh, झाल्यानंतर. interesting. So that's why it is called as LADA, Hmm. latent autoimmune diabetes of the adult. आणि चौथा हा रेड हेरिंग आहे. CKD इज It's coronary. No, it is it's the chronic heart kidney disease. disorder. Right. CHD is congestive heart चा प्रॉब्लेम. Okay. CAD म्हणजे कॉरोनरी आर्टरी डिसीज Okay. आणि CKD म्हणजे क्रॉनिक किडनी डिसऑर्डर. Kidney disorder. Yes. So this is Kidney, basically not heart. related to kidney. This is related to diabetes, Hmm. but this is not type of diabetes. Right. Only diabetes uncontrolled can lead to CKD. Okay. So Got it. म्हणून हे 3 पर्याय ठेवलेले होते. Okay. So moving on to the next question. Now these are questions related to food, organs, and their effect on diabetes. So maximum damage of long-term high blood sugar levels occurs in blood vessel, liver, kidney, nerves. आपल्याला आताच कळलं किडनीवर इफेक्ट होतो, बट मॅक्झिमम डॅमेज कशामुळे होतो, कशावर होतो? आता याच्याकरता पण हा प्रश्न मुद्दामून ठेवलेला आहे की एव्हरीथिंग इज अफेक्टेड बाय डायबिटीस. सो लिव्हरला पण अफेक्ट होतो, किडनीला तर होतोच होतो, नर्व्हना होतो, डोळ्यांना होतो, हार्टला होतो, सगळ्याला होतो. But the primary site of attack, blood vessel. That's why many times diabetes is called as a disease of blood vessels. Oh, okay. कारण रक्तातली साखर वाढली की फर्स्ट थिंग इट अफेक्ट्स इज द सेल्स दॅट आर लाइनिंग ब्लड वेसल्स. तिथल्या Okay. प्रोटीन्सना ते अफेक्ट करायला लागतं, ब्लड वेसल्सचं फंक्शन बदलतं आणि एकदा ब्लड सप्लाय बदलला सगळ्या ऑर्गन्सचा की त्याच्या फंक्शनमध्ये डॅमेज व्हायला लागतो. Oh, सो द मेजर ब्रंट इज बोर्न बाय ब्लड वेसल्स. got it. सो दॅट्स वाय त्याला डायबिटीसला म्हणजे इट्स अ इक्विव्हलंट टू हार्ट डिसीज म्हणायचे किंवा बेसिकली इट्स अ डिसीज ऑफ ब्लड वेसल्स. साखर वाढणं ही लक्षण आहे. साखर खाली येणं हे ट्रीटमेंटच्या इफेक्टिव्हनेसचं लक्षण आहे. बट बेसिकली वी हॅव टू सी व्हॉट इज द स्टेटस ऑफ ब्लड वेसल्स. राईट. ब्लड वेसल्स चांगल्या राहिल्या तर डायबिटीसचे परिणाम कमी दिसतील. आणि मग त्याच्याकरता डायबिटीस केअर आपण जेव्हा म्हणतो यू डोंट हॅव टू जस्ट लोअर डाऊन युअर शुगर्स. आम्हाला एक सर होते, ते नेहमी सांगायचे की वेन यू ग्रो अप अँड बिकम डायबेटॉलॉजिस्ट डोंट बी अ शुगर ऍडजस्टर. हे पेशंटला विचारायचं, अरे शुगर किती आहे तुझी, असं आहे का, एवढं इन्सुलिन घ्या, ही गोळी वाढव, शुगर खाली आली. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ ऑर्गन्स आणि बेसिकली ब्लड वेसल्स. आणि मग ब्लड वेसल्सच्या केअर करता तुम्हाला वेगवेगळे न्यूट्रिएंट्स लागतात. तर त्याचा सगळा अभ्यास करणं हे डायबिटीस मधलं कोर इश्यूज आहे. आणि म्हणून हा प्रश्न ठेवलेला आहे की बेसिकली एव्हरीथिंग इज अफेक्टेड, पण द मेजर ब्रंट इज बोर्न बाय ब्लड वेसल्स. उत्तर आहे ब्लड वेसल्स. Got it. Yeah. So blood vessels are most affected. Next is type 3 diabetes is related to. So आपण आधीच पाहिले 3 वेगळ्या प्रकारचे. So we had LADA, MODY and gestational diabetes. Now हा third type of diabetes कुठून आला? पण एक टाइप 1 टाइप 2 आर मोस्ट कॉमन. हां. जर TDM, MODY, LADA हे आले. टाइप 3 डायबिटीस इज अ रिलेटिव्हली न्यू टर्म. ओके. आता असं लक्षात आलेलं आहे की डायबिटीसचे जे इफेक्ट होतात, आपण म्हटलं ब्लड वेसलवर जसे इफेक्ट होतात, ब्रेन टिश्यू इज ऑल्सो अफेक्टेड बाय डायबिटीस. ओके. सो इट इज ऑलमोस्ट लाईक गेटिंग अल्झायमर्स डिसीज बिकॉज ऑफ डायबिटीस. ब्रेन सेल्सला अफेक्ट होणं, ब्रेन सेलची डेथ होणं, इट इज ऑल्सो अ टाइप ऑफ डायबिटीस वेअर रादर दॅन गेटिंग अ हार्ट डिसीज और अ किडनी डिसीज वगैरे ते सगळं होतंच. प्रिडॉमिनंटली फर्स्ट और प्रॉमिनंट थिंग डॅमेज ऑकर्स इन ब्रेन. सो त्याला जसं पूर्वी म्हणायचं डायबिटीस किडनी डिसीज, डायबिटीस हार्ट डिसीज, डायबिटीसमुळे होणारा डोळ्यांचा डिसीज, तसं डायबिटीसमुळे होणारा ब्रेनचा डिसीज विच लुक्स लाईक अल्झायमर्स इज कॉल्ड एज अ टाइप 3 डायबिटीस. वाव, दिस इज न्यू इन्फॉर्मेशन. जेवढा डायबिटीस लॉंग टर्म राहील देर आर सो मेनी पीपल हू मे डेव्हलप दिस अल्झायमर्स सिम्पटम्स विच इज इरिव्हर्सिबल. सो दे प्रेझेंट लाईक अल्झायमर्स. Right. So you think it's Alzheimer's, but it's really just a It is like a lot of diabetes.
not many differentiating features, but the precipitating cause is diabetes. So you take good care of diabetes and you may not get Alzheimer's. Okay, interesting. And great information, new information we have learned. Nice. Okay, now last two questions of the 10 that we're discussing today. So most important parameter to keep under check for good management of diabetes is, first is fasting and post lunch sugars, HbA1c, glucose variability, or time glucose is kept in normal range. हे थोडा गुगली प्रश्न आहे असं मला वाटतं. हा गुगलीच आहे आणि तो म्हणजे डॉक्टर कम्युनिटी करता पण तसा नवीन आहे. त्याचं पहिल्यांदा म्हणजे माहिती होतं की सगळ्यांना फास्टिंग आणि पोस्ट लंच शुगर नॉर्मल ठेवायच्या. तेव्हा तर खूप डिबेट व्हायच्या की फास्टिंग फर्स्ट का पोस्ट लंच पहिल्यांदा ऍडजस्ट करा वगैरे वगैरे. त्याच्यानंतर लोकांच्या असं लक्षात यायला लागलं की काही चतुर लोक असतात ज्यांना इन्सुलिन घ्यायचं नाहीये किंवा ते डॉक्टरला थोडंसं फसवायला जातात आणि मग ते म्हणजे समजा डॉक्टरनी 6 महिन्यांनी बोलावलं तर 5 महिने गंमत जम्मत करतात आणि 7-8 दिवस एकदम स्ट्रिक्ट डाएट एक्सरसाइज करतात आणि मग त्यांची फास्टिंग आणि पोस्ट लंच शुगर एकदम नॉर्मल असते. त्यामुळे ते घरातल्या लोकांना दाखवतात आणि डॉक्टरला दाखवतात, बघ माझी फास्टिंग आणि शुगर हे नॉर्मल आहे म्हणून. That sounds like me. घडलेले आहेत आणि त्याच्यामुळे तो HbA1c हा प्रकार आला की HbA1c काय दाखवतं, गेले 3 महिन्यात ऍव्हरेज शुगर काय होती तुमची. ओके. तर तिथे हे पहिलं म्हणजे आता त्याला हसवणूक किंवा फसवणूक काय म्हणता येईल ते थोडं कमी झालं. आणि HbA1c हा पॅरामीटर अजूनही स्टँडर्ड पॅरामीटर मानला जातो. पण नंतर असं लक्षात आलं की जर का ग्लुकोज व्हेरिएबिलिटी असेल म्हणजे शेवटी HbA1c ऍव्हरेज आहे. आणि एक आम्हाला एक स्टॅटिस्टिक्सचा सर होते सांगायचे की स्टॅटिस्टिक्स स्वतःवरच म्हणजे काय म्हणतात त्याला विनोद करायचे. म्हणतात की स्टॅटिस्टिशियन म्हणजे कसे असतात, तर एक पाय बर्फावर आणि एक पाय आगीवर ठेवून जर का माणूस उभा आहे तर तो सांगेल ऑन अन ऍव्हरेज द पर्सन इज कम्फर्टेबल. सो तसं आहे, जर का ग्लुकोज एकदा 350 आहे आणि एकदा 50 आहे आणि हे रोलर कॉस्टर चालू आहे तर HbA1c स्टील रिमेन्स नॉर्मल. मग त्याच्याकरता ग्लुकोज व्हेरिएबिलिटी बघायला सुरुवात केली लोकांनी, किती व्हेरी होत आहे ते. सो जेवढी कमी व्हेरिएबिलिटी असेल तेवढं जास्ती चांगलं. आणि त्याच्यानंतर आता जे CGMS नावाचे प्रकार आले की कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम्स, त्याच्यामुळे हे शक्य झालं. आणि आता लक्षात आलंय की आपण एक रेंज ठरवलेली असते की माझी लोएस्ट शुगर मे बी अराउंड 80, हायएस्ट शुगर मे गो अप टिल 160. आणि ह्याच्यामध्ये जर का माझा दिवसातल्या 24 तासापैकी 18 तास 20 तास जर का शुगर ह्या रेंजमध्ये असेल तर माझे कॉम्प्लिकेशन्स कमीत कमी असतात. ओके. सो ग्लुकोज व्हेरिएबिलिटीला काय होतं की ग्लुकोज जास्ती व्हेरी नाही होऊन द्यायची, पण त्याच्यामध्ये ग्लुकोज समजा खालीच राहिली तरी पण चालेल. म्हणजे त्याचं काय व्हायचं की ग्लुकोज व्हेरिएबिलिटी किती आहे की माझी फास्टिंग 80 आहे आणि पोस्ट प्रँडियल 90 आहे, पण हे पण जर का रेंजच्या खाली असेल किंवा काही लोकांची शुगर सतत एकदम स्ट्रिक्ट काहीतरी केल्यामुळे ती जर का खालच्या रेंजला राहायला लागली तर हे कळणार कसं दिवसभर किती आहे ते. व्हेरिएबिलिटी कमी झाल्यानंतर पुढचा पॅरामीटर आला की 24 तासापैकी किती वेळ ती त्या रेंजमध्ये आहे. आणि म्हणून हा आत्ताचा सर्वात प्रॉमिनंट पॅरामीटर वापरला जातो की टाइम इन रेंज म्हणतात त्याला. दिवसाभरामध्ये तुम्ही जी काय रेंज ठरवलेली आहे त्याच्यामध्ये तुमची साखर 70 ते 80% वेळ असते का, आणि त्याच्यापेक्षा जास्ती किंवा कमी ही शक्यतो नाही ना, किंवा ती खूप जास्ती किंवा खूप वर जात नाही ना, म्हणजे ती ग्लुकोज व्हेरिएबिलिटी आहे. राईट. हे जर का असेल तर कॉम्प्लिकेशन्स कमी राहतात. आणि म्हणून हा पॅरामीटर हा गेल्या 5-6 वर्षातला पॅरामीटर आहे की लोकांना कळलं आता बिकॉज ऑफ द ऍडव्हेंट ऑफ CGMS systems we can find out now. I have a doubt on this. Who decides the range, like this norm? Is it again like the bodies have decided ki this is like individually? कसं असतं की बिलो 60 हायपोग्लायसिमिया. माझ्या वजनाप्रमाणे किंवा याच्याप्रमाणे माझी शुगर जर का 100च्या वर असेल तर दॅट इज इम्पेअर्ड फास्टिंग ग्लुकोज. ओके. तो माझी लोअर रेंज मी ठरवून घेतो की मला हायपोग्लायसिमिया पण नकोय. बरोबर.
आणि माझी शुगर म्हणजे 70च्या जवळ जायला लागली तर मला कदाचित हायपोग्लायसेमिक सिम्पटम्स येतात. सो आय डिसाइडेड की ऑन मॉडरेट लेवल माझी 80च्या खाली जायला नको शुगर. आणि तसंच मला 140 हे अगदी आयडियल झालं. पण मला समजा जेवणानंतर 2 तासांनी ती 140 आहे, पण मध्ये मध्ये मला समजा 150 160 पर्यंत पण चालेल. आय डोंट वॉन्ट टू हॅव अ व्हेरी व्हेरी स्ट्रिंजंट कंट्रोल. So I decide a range, or a doctor and patient can together discuss depending on the lifestyle, weight, बाकीच्या कुठच्या गोळ्या चालू आहेत त्या, डायबिटीसच्या करता किती गोळ्या लागतात त्या, हे सगळं धरून आणि बेसिकली पोटाचा घेर किती आहे ते बघून आपण ठरवू शकतो की रेंज काय असावी. आणि मग ती CGMS लावून आपल्याला बघता येतं की खरोखर आपण या रेंजमध्ये राहतोय की नाही. Perfect. बेसिकली अ डिस्कशन थिंग. This also remind me, let's have a, मुझे मी note down करते, let's have another session on this individualized precision. How to write a prescription for lowering glucose and what other things are required for good diabetic management. Done. Let's do that. मी लिहून ठेवलंय. What is more than sugar which you manage in diabetes? कारण हेच बरेचदा माहिती नसतं. Sorry, can you repeat the last part? मी परत सांगतो की आमचे सर सांगायचे की डोंट बी अ शुगर ऍडजस्टर. शुगर नॉर्मल आहेत म्हणजे डायबिटीस कंट्रोल मध्ये असं नाही. Got it. So what are the other systems involved? So what are the extra things or what you need to manage more than sugars to manage diabetes? Done. Let's do that. Yeah. Okay. The last question we are taking right now. I know this is 9 questions, but we busted our time a little bit. So we'll take 9 questions today. Okay. So risk of developing diabetes is least in the following food frequency. 2 meals a day, 3 meals a day, multiple frequent meals, 4 meals a day. हा जरा controversial प्रश्न वाटतोय. नाही, हा controversial नाही आहे. की everybody has got an insulin secretion pattern. Okay. So there are 5 different patterns are known. काही लोकांचं फूडच्या थॉटनी फूड तोंडात टाकलं की त्याच्या चवीनी पण इन्सुलिन सिक्रीट व्हायला लागतं. तर तो एक पॅटर्न झाला. दुसरं म्हणजे की फूड पोटात गेल्यानंतरही रक्तात मिसळायला लागल्यानंतरही इन्सुलिन सिक्रिशनला डिले असू शकतो. सो हा दुसरा एक्स्ट्रीम झाला त्याचा. त्याच्यानंतर देर इज समथिंग कॉल्ड की पहिला शुगर म्हणजे पहिली शुगर रक्तात गेल्याबरोबर एक पीक येतो मोठा, दॅट इज कॉल्ड द फर्स्ट पीक ऑफ इन्सुलिन. काही लोकांच्या डायबिटीसमध्ये तो ब्लंट झालेला असतो. काही लोकांच्या मध्ये इन्सुलिन सिक्रिशन अगदी लेट पर्यंत होत नाही, नंतर खूप जास्ती होतं. ओके. सो देर आर व्हेरियस पॅटर्न्स. आता मगाशी आपण जसं शुगर बद्दल बोललो की शुगर 100च का, मग 101 का नाही, 102 का नाही. तर हे प्रश्न म्हणजे की शेवटी कुठेतरी ती लिमिट आहे. आणि दॅट इज गव्हर्न बाय अ ह्यूज स्टॅटिस्टिकल डेटा. सो 2 मील्स डे घेतले किंवा आपल्याकडे पूर्वी एक समजूत होती की एकभुक्त रोगमुक्त म्हणजे एकदाच खायचं दिवसातनं. सो देर आर व्हेरियस काइंड्स ऑफ इंटरमिटंट फास्टिंग. सो त्याच्यात लोक दिवसातनं एकदाच खाऊन महिनोन राहतात, त्यांनाही हेल्थ बेनिफिट्स मिळतात. 2दा खाऊन राहतात, 8 तासात 2दा खाऊन राहतात, 16 तास उपास करतात, आठवड्यातनं 5 दिवस खातात, 2 दिवस खात नाहीत. सो देर आर व्हेरियस डाएट्स. आणि हे सगळे डाएट जेव्हा खूप पॉप्युलर व्हायला लागले तेव्हा लाईफस्टाईल हा प्रकार फोरफ्रंटला यायला लागला लोकांच्या, तेव्हा अमेरिकन हार्ट असोसिएशन हॅज टेकन अ ह्यूज स्टडी. हे सगळे डाएट युजफुल आहेत. देर आर सर्टन पीपल वेअर स्मॉल फ्रिक्वेंट मील्स आर एक्स्ट्रीमली युजफुल. देर आर सर्टन पीपल हू रिक्वायर 4 मील्स अ डे, म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, मधली वेळ आणि डिनर. देर आर सर्टन पीपल हू आर व्हेरी कम्फर्टेबल विथ 2 मील्स अ डे. म्हणजे इट्स नॉट वन साइज फिट्स ऑल. प्रत्येक माणसाकरता ते वेगळं आहे. वेगळं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये लार्ज पॉप्युलेशन करता व्हॉट अमेरिकन हार्ट असोसिएशन डिड वॉज की दे फाउंड आउट की हे वेगवेगळे डाएट करणाऱ्या लोकांना लार्ज लॉंग टर्म फॉलोअप ठेवला तर डी नोव्हो डायबिटीस म्हणजे नवीन डायबिटीस किती लोकांना डेव्हलप होतो. ओके. आणि दॅट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस, कारण यू हॅव टू ऍडजस्ट फॉर फॅमिली हिस्ट्री, लाईफस्टाईल, स्ट्रेस, अशा अनेक कंपाऊंडिंग फॅक्टर्स असतात. ते सगळे ऍडजस्ट करून दे हॅव कम टू द कन्क्लुजन
Okay. if you want to म्हणजे prevent new development of diabetes, new development of blood pressure, new development of heart disease, then 3 meals a day pattern is the best Okay. for general population. आता त्याच्यामध्ये 2 meals a day किंवा मल्टिपल फ्रिक्वेंट मील्स किंवा 4 meals a day, Right. they were not far behind. पण Okay. if you want to have the best, then 3 meals a day is the best pattern for human beings. Got it. Got it. Prevent Perfect. new onset of diabetes. So म्हणजे बाकीचे सगळे चुकीचे आहेत आणि हेच बरोबर आहे असं नाहीये. पण तुम्हाला का इफ यू फील की तुम्ही लाखात एक आहात किंवा यू आर व्हेरी स्पेशल पर्सन, देन यू कॅन ऑप्ट फॉर और एक्सपेरिमेंट विथ मल्टिपल थिंग्स. Okay. पण Or आता maybe if this thing isn't working out, like you realize something is not working out, then you can आय experiment. युजली से टू माय पेशंट की तुम्ही जर का सर्वसामान्य माणूस असाल तर 3 meals a day इज बेस्ट. तुम्ही जर का असामान्य असाल तर गोष्ट वेगळी आहे. बरं. सो म्हणून त्याचं उत्तर आहे 3 meals a day. Got it. Perfect. So we've completed 9 questions and we got some lovely answers and some things that really triggering a lot of thinking and also new information मिळाली. So मंजन करायला आहे, मी तर जाऊन म्हणजे सर्च करणार आहे काही गोष्टी लिहून काढल्या आणि आय होप तसंच लोकांनाही ते थॉट ट्रिगरिंग असेल आणि it was quite useful information for everyone as well. So let's end the session here today. But राहिलेले प्रश्नांची in depth उत्तरं let's do it on next Sunday, Yeah. which is the 28th. 8. Yeah. Yes, perfect. So let's do that. So let's end the session here. Thank you so much for joining us today. And Dr. Batankar is ready. So Yeah. okay. So let us say, stay fit, stay happy, and have faith in yourself. Thank you so much. Thank you so much.